Good evening, everybody. I think I am audible, everyone. Audible to everyone. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? So today, since our geography is over, geography we have completed. भूगोलाचा जे धडे आहेत सगळं संपल्यात आपल्या. मग आता आपण नागरिक शास्त्र यानी civics. We will start with civics and that is chapter number 4, Indian judicial system. Indian judicial system, it is not new. याला आपण भारतातील न्याय व्यवस्था मराठीमध्ये म्हणतो. हिंदी में भी हम न्याय व्यवस्था ही कहते हैं. तो न्याय व्यवस्था जो है ये एक बहुत बड़ा भाग है किसी भी देश के लिए. कुठल्याही देशाचा ना एक न्याय व्यवस्था असलाच पाहिजे. इट इज नेसेसरी. महत्वाची असते. जर नसेल तर देशात, प्रत्येक देशात, फक्त आपल्या देशातही नाही, प्रत्येक देशात मग कुठल्याही प्रकारची काही घडणार कोणी सांगणारे नसेल. घरी कसं आपले आई बाबा असतात आपल्याला सांगायला. ह्याला आपण न्याय व्यवस्था म्हणत नाही, पण एक कोणीतरी घरी मोठा आपल्यापेक्षा असतात. घर पे अपने माता पिता होते हैं, हम कोई गलती करते हैं तो वो हमें डांट देते हैं, गुस्सा करते हैं. तो एक डिसिप्लिन मेंटेन होता है घर पे. घरी पण एक डिसिप्लिन असतो आपले. त्याचप्रमाणे देशात पण अशी काहीतरी डिसिप्लिन असली पाहिजे. नसले डिसिप्लिन तर आपण जनावरांमध्ये बघितलं, जानवरों में डिसिप्लिन क्या होता है, कहीं भी मारामारी करना शुरू कर देते हैं. बट वी पीपल कॅनॉट डू दॅट. हम ऐसा नहीं कर सकते. आपण असं करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी ज्युडिशियल सिस्टम ही महत्वाची घटक आपल्या देशात आहे. आय थिंक आय एम क्लिअर विथ द कॉन्सेप्ट वाय वी नीड ए ज्युडिशियल सिस्टम. म्हणजे कशाला आपल्याला न्याय व्यवस्था पाहिजे हे मी जरा छोट्याशा याच्यात स्पष्ट केलेले आहे. So along with legislature and executive, the judiciary too is an important organ of the government. आता गेल्या दुसऱ्या धड्यामध्ये तुम्ही कायदा मंडळ बघितलं असेल आणि एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ. तीसऱ्या लेसन मध्ये मतलब दूसरे लेसन में आपने देखा होगा जो लोग ये बनाते लॉ बनाते हैं, कानून बनाते हैं, और दूसरा है कार्यकारी यानी जो उसको अमल में लाते हैं. और उसके साथ साथ ज्युडिशरी यानी न्याय व्यवस्था ये भी एक किसी भी सरकार का बहुत इम्पॉर्टंट घटक माना जाता है, बहुत महत्वपूर्ण घटक माना जाता है. आणि आपण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ बघितलं, मग त्यांच्याबरोबर हा न्याय व्यवस्थापन तो पण एक महत्वाची घटक आहे. While the legislature makes the law and executive implements the law, judiciary gives justice. आता कायदे मंडळ कायदा तयार करतात आणि एक्झिक्युटिव्ह जे असतात ते कायद्याचं अंमलबजावणी करते, कार्यकारी मंडळ. मग न्याय मंडल न्याय व्यवस्था देती. तो कानून बनाई जाती है, कोई कानून अगर बनता है तो कानून को अमल में लाने का काम एग्जीक्यूटिव करते, कार्यकारी मंडल जो होती है वो करती है, और न्याय मंडल जो है लोगों को न्याय देती है. So in this chapter we will learn how judiciary works to give justice and thereby helps in removing injustice in the society and establishes a healthy society. सो इन दिस चॅप्टर या धड्यामध्ये आपण बघणार आहोत की ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था कसे काम करतात, ते आपल्याला न्याय कसं काय देतात, आणि जे इनजस्टिस आहे, अन्याय आपल्यावर होऊ नये, समाजावर होऊ नये, तर ते अन्याय टाळण्यासाठी काय काय केली जाते. यानी कि जो न्याय व्यवस्था है हमें न्याय देती है, और न्याय अन्याय न हो, समाज पर अन्याय न हो, तो इस तरह की अन्याय को रोकने के लिए कैसे किया जाता है, ये सारा इस पार्ट में दिया है. बट बिफोर दैट लेट अस अंडरस्टैंड व्हाई गिविंग जस्टिस इज नेसेसरी. लेकिन हमें ये जानना जरूरी है कि न्याय व्यवस्था क्यों हमारे लिए आवश्यक है, व्हाई इट इज नेसेसरी, क्यों. ओपिनियन, थॉट्स, पर्सपेक्टिव्स, बिलीफ, फेथ एंड कल्चर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. अब हम जानते कि
इंडिया इज ए मल्टी रिलिजनल मल्टीलिंग्वल कंट्री. मल्टी रिलिजनल, आपल्याकडे एकूण 7 ते 8 धर्माचे लोक राहतात. सो रिलिजन, धर्म वेगवेगळे आहेत. हिंदू आहेत, मुस्लिम्स आहेत, ख्रिश्चन आहे, सीख आहे, बौद्ध आहे, जैन आहे, पारसी आहे. अशी मिळून 7 धर्माची लोक आपल्या देशात राहतात. मग त्यांची वेगवेगळे कल्चर पण आहेत. त्यांची मत, त्यांचे विचार, त्यांचे दृष्टिकोन, त्यांची परंपरा, त्यांची अंधश्रद्धा, ते सगळं वेगवेगळं आहे. यानी कि हमारे देश में इतने सारे लोग रहते हैं, हर आदमी का हर व्यक्ति का धर्म, अगर धर्म अलग है तो उनके तौर तरीके अलग है, सोच विचार अलग है, तीज त्योहार अलग है. तो ये सारी जो है डिफरेंसेस तो है. इफ पीपल आर टॉलरेंट दे कॅन अवॉइड द कॉन्फ्लिक्ट. पण जेव्हा आपल्यामध्ये सहिष्णुता असते तेव्हा अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची वाद आपल्याकडून होत नाहीये. अब हम आपसे ये कह सकते हैं कि हमारे आसपास के जो लोग होते हैं, अड़ोसी पड़ोसी जहां पर हम रहते हैं, क्या हम हमसे लढते हैं? आपण भांडतो का त्यांच्याशी? अजिबात नाही. कारण आपण जेव्हा एकमेकांसोबत राहतो तर आपल्या कुठल्याही काम असेल तर शेजारी आपल्या प्रत्येक मदतीला आधी धावून येतात. नातेवाईक नंतर. हमारे रिलेटिव्स जो है, जान पहचान वाले हैं या फैमिली मेंबर्स है, वो कहीं दूर रहते होंगे, लेकिन अगर कहीं हमें कुछ भी समस्या होती है तो सबसे पहले हमारे पड़ोसी दौड़ के आते हैं. तो हमें जो है उस तरह से उनका सहिष्णुता से रहना चाहिए, मिलजुल कर रहना चाहिए. बट इफ डिफरेंसेस ऑफ ओपिनियन आर व्हेरी शार्प दे मे लीड टू कॉन्फ्लिक्ट. पण जर लोकांमध्ये मतभिन्नता असेल तर मग तिथे वाद होण्याची शक्यता असते. वाद कशाही होऊ शकतो. किसी भी तरह का वाद विवाद हो सकता है. तो हमें, जब हम रहते हैं तो हमें आसपास अपने साथ लोगों के साथ वाद विवाद न रहकर मिलजुल कर रहना चाहिए. They should be resolved impartially and in accordance with the law. For this purpose, an unbiased judicial machinery is required. आणि समजा एखाद्या वेळेस वादविवाद झाला, जरी वाद झाला तर ते आपल्या जी न्याय व्यवस्था आहे त्याची निष्पक्षता हे करून आणि जे काय आहे त्याच्यात आपल्याला आधारे आपण ते टाळू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक ज्युडिशियल मशिनरी, म्हणजे यंत्रणा ज्याला म्हणतो आपण, ते यंत्रणा आपल्याकडे पाहिजे. आणि ती यंत्रणा म्हणजे आपली न्यायमंडळ. तो कोई भी वाद विवाद अगर मान लो हो भी जाए तो वाद विवाद को मिटाने के लिए, वाद विवाद को खत्म करने के लिए उसे एक ऐसे प्लेटफॉर्म पे होना चाहिए जहां पर वो कानून के दायरे में रह के हो सके. नहीं तो पता चले हम एक दूसरे के साथ लड़ रहे, उसको मार रहे, उसको काट रहे. तो दैट शुड नॉट हैपन. ये ऐसे होना ही नहीं चाहिए. और इसलिए न्याय व्यवस्था यानी जुडिशियल मशीनरी जिसे कहते हैं, ये बहुत जरूरी होता है. आई थिंक आई हैव मेड इट क्लियर विद द जुडिशियल सिस्टम. शायद मैंने आपको बड़ी क्लियरली बताया कि जुडिशियल सिस्टम की आवश्यकता क्यों है. अगर आपको कोई डाउट्स हो तो आप चॅट बॉक्स में डाल सकते ताकि हम उसे आपको सॉल्व कर सके. तुम्हाला काही डाऊट असतील, काही शब्द समजला नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे तुमचं ते शब्दांचा मी मीनिंग्स वगैरे देईन. आता बघूया कशासाठी न्याय व्यवस्था. द फर्स्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मे अराइज बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड द गव्हर्नमेंट. व्यक्ती आणि शासन संस्था त्यांच्यात कधी कधी संघर्ष निर्माण होऊ शकते. A decision or law made by the government may seem unfair to the people and they may approach the court for justice. मग एखाद्या वेळेस एखादा कायदा जर सरकारने हे केलं आणि लोकांना वाटत असेल की कायदे आपल्यासाठी नाहीये, इट इज अनफेअर. एखादा निर्णय दिला असेल, एखादा कायदा लोकांना वाटत असेल की अन्यायकारक आहे, मग त्याच्या विरोधात मते न्यायालयात जाऊ शकतात. Isn't it? म्हणजे एखादा कोई कानून बना दिया और वो कानून लोगों को लगता होगा कि हमारे लिए नहीं है, ये सरकार ने जो बनाया ये गलत है. तो ऐसा कभी ऐसा कुछ हो जाए तो लोग जो है
न्यायालय का दरवाजा खटखटा सकते हैं. द सेकंड, government tries to implement the objectives of social justice and equality laid down in the constitution. आता सरकार काय करतात, आपल्या संविधानमध्ये जे दिलेले आहेत सोशल जस्टिस, सामाजिक न्याय आणि इक्वालिटी म्हणजे समानता, समता ज्याला म्हणतो आपण, यानी हमारे संविधान में जो दिया हुआ सामाजिक न्याय और समता, तो ये सामाजिक न्याय लोगों को मिलना चाहिए, समानता का अधिकार जो दिया गया है वो लोगों को मिलना चाहिए. तो सरकार इस पर कोशिश करती है कि जो संविधान में हमें मिला हुआ है उसकी जो है उसे लोगों तक लाया जाए, अनिवार्य किया जाए, लोगों को मिलना चाहिए. तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पण सरकार कधी कधी शासन आपल्याला मदत करते. The judiciary, through its decision in certain cases or through active involvement, can support the government. मग अशा वेळी आपली न्यायव्यवस्था, न्यायमंडळ काय करतात, त्या जे खटले असतात, जे एखादा वाद असेल, मग त्याचं डिसिशन जी आहे ते लोक देतात, पाठिंबा देऊ शकते, त्यांचा निकाल देऊ शकतात. यानी कि अगर कोई से वाद हो गया, गवर्नमेंट ने किया, लोगों को लगा कि नहीं, तो उस समय अगर न्याय व्यवस्था को ये लगता है कि नहीं ये बिल्कुल सही है, तो वो सरकार के पक्ष में खड़े होकर न्याय देते हैं. द कोर्ट कैन ऑल्सो हेल्प to bring the weaker sections of society, women, children, differently abled and transgender into the mainstream of that society. Now this is another very important part. न्यायालय काय करू शकतो, न्यायमंडळ काय करू शकतो, ते कोणाचा मदत करू शकतात, वुमेन. वुमेन म्हणजे दुर्बल घटक ज्याला म्हणतो आपण, वीकर सेक्शन. वुमेन म्हणजे महिला, चिल्ड्रन म्हणजे बालक, डिफरंटली एबल्ड म्हणजे दिव्यांग, आणि ट्रान्सजेंडर, तृतीय पंथी ज्याला आपण म्हणतो, त्यांना पण मुख्य धाऱ्यामध्ये आणण्याचे काम पण करू शकतात. त्यांना समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा काम न्यायालय करतात. यानी कि ये जो लोग है, वीकर सेक्शन है, दुर्बल घटक जिसे हम कहते हैं, एकदम रोजगार में कम होते हैं ऐसे, या महिला है, या बच्चे हैं, या दिव्यांग है, या तृतीय पंथी जिसे हम कहते हैं, ट्रांसजेंडर हम कहते हैं, तो इनको भी मुख्य धारा में जोड़ने का काम कोर्ट यानी न्यायालय करती है. तो न्यायालय का काम बहुत बड़ा है. अगर कोई डिसीजन सरकार द्वारा दी जाती है और अगर न्यायालय को लगता है कि बिल्कुल ये सही है लोगों के लिए, तो न्यायालय उसको जो है अमल में लाने के लिए ये न्याय देती है. When the common man benefits from the value of freedom, equality and justice, it leads to the widening and deepening of democracy. आता हा महत्वाचा आहे. जेव्हा स्वातंत्र्य, समता आणि न्याय, फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस आणि लोकशाही यांचा फायदे लोकांना जर मिळत असेल, तेव्हा लोकशाही खूप व्याप्त होतात, यानी डेमोक्रेसी मोठा होतो. तो जब आम जनता को समता, स्वतंत्रता, न्याय जब मिलने लगता है, हर इंसान को जब मिलने लगता है, तब ऐसे लगता है कि हमारी जो डेमोक्रेसी है, ये डेमोक्रेसी जो है बिल्कुल सशक्त हो रही है. तो इम्पोर्टेंट ये है कि हम इस पर ध्यान दें, लोगों को फ्रीडम मिले, और न्यायालय का काम ही ये है कि हर व्यक्ती की गरिमा को बनाए रखना, प्रत्येक माणसाचा जो त्याची व्हॅल्यू आहे तो टिकून ठेवण्याचा. दिस इज नेसेसरी फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ डेमोक्रेसी. याच्याने काय होतं, आपल्या लोकशाही जी आहे ते बळकट होतात. म्हणजे महत्वाची हे आहे की ज्युडिशरीचं कामच हे आहे, कोर्टाचं कामच हे आहे की आपल्या स्वतंत्र मिळालेला आहे, आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, हमारे पास डेमोक्रेसी है, तो इन सारे चीजों का जो है ख्याल रखा जाए, लोगों तक सही ढंग से हर चीज पहुंचे. I think I'm clear with the topic till here. If anyone want to ask anything, can put in the chat box. किसी को कुछ पूछना है तो, अगर आपको कोई डाउट हो तो पूछिए.
यू कॅन झूम द स्क्रीन. स्क्रीन माझा मोठा आहे बाळा. अच्छा, उसको पूरा चाहिए अशो. वेट. नाउ कैन यू सी कादम्बरी? पुट इन द चैट बॉक्स. कैन यू सी? दिखाई दे रहा है आपको? ओके ओके. The rule of law is protected by the judiciary. The law treats everyone equally. Rich, poor, forward, backward, men or women, all are equal before law. And this is expressed clearly through our judicial decisions. आता जे कायदे आहे, रूल ऑफ लॉ, हे न्यायमंडळमुळे सुरक्षित राहते. इट इज प्रोटेक्टेड बाय ज्युडिशरी. यानी उसे सुरक्षा देने का काम ही न्यायमंडल का है. वाई? बिकॉज लॉ ट्रीट्स एव्हरीवन इक्वली. ही जी कायदा आहे ते सर्वांसाठी एक समान आहे. सभी के लिए एक जैसे है. वेदर इट इज रिच और पुअर, यानी कोई अमीर है, गरीब है, फॉरवर्ड, बैकवर्ड, अप्रगत, प्रगत, जो भी है, या मैन और वुमेन, स्त्री या पुरुष. तो ये सभी के लिए जो न्याय बिल्कुल एक समान माना जाता है. और हमारे देश में यही है कि हमारी कानून व्यवस्था इस तरह से है कि किसी में कोई ऊंच नीच का भेद न करते हुए सभी को समानता का न्याय मिले. आपल्या देशात हाच कायदा आहे की कुणामध्ये कुठल्याही प्रकारच्या भेदभाव नसायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना समानता मिळाली पाहिजे, सगळ्यांना एकसारखी मिळाली पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट वी सी इन अवर ज्युडिशियल डिसिशन. Judiciary help to protect the rights of people. Conflicts are resolved in accordance with law, and law prevents emergence of repressive and authoritarian group or individual. मग हा जो न्यायदान करतात किंवा न्याय मंडळाद्वारे काय होतं, आपल्याला लोकांची जी नागरिकांची जी हक्क आहेत त्याची संरक्षण होते. यानी नागरिकों का जो ये है राइट्स है, वो राइट्स की जो है उनको राइट्स को सुरक्षा देने का काम जो है जुडिशरी करती है. अगर कोई कॉन्फ्लिक्ट होता है, दो लोगों के बीच में किसी प्रकार का वाद विवाद होता है, लोकांमध्ये वाद झाला, मग ती जे कॉन्फ्लिक्ट असेल ते लॉ आणि लॉच्या द्वारेच ते आपल्या हे केले जातात, निराकरण केले जातात. कुठल्याही गट असो, कुठल्याही काही असो, त्यांचं कुठल्याही प्रकारचं हे न ठेवता की तू मोठा आहे आणि तो छोटा आहे, असा प्रकारचा काहीच न ठेवता त्यांना समान न्याय दिले जातात. व्यक्तीची दडपडशाही किंवा हुकुमशाही याचा ते प्रतिबंधित करू शकतात. यानी कोई होता है ना, जैसे हम अक्सर कई जगहों पे देखते हैं कि गांव है, छोटा सा गांव है, वहां का जमींदार बहुत पॉवरफुल होता है. अथॉरिटेरियन त्याला म्हणतो आपण, हुकुमशाही त्याला म्हणतो. अथॉरिटेरियन है हुकुमशाही. तो वही सब न्याय करता है, वही सब कुछ करता है, लोगों को बोलने नहीं देता है. तो अपना कायदा जो, अपना जो लॉ है, अपनी जो कानून है, आपली जी कायदा आहे, हे अशा प्रकारची जी हुकुमशाही आहे त्यांना प्रतिबंधित करतात, त्यांचा ते वाढ होऊ देत नाही. तो हमारे लॉ में, हमारे कानून में ऐसे ही है. किसी प्रकार का कोई भी ऐसा नहीं हो कि मैं ही सबसे महान हूं, तुम कुछ नहीं हो. इस तरह का हम उसे बढ़ावा नहीं देते. नाउ लेट अस सी व्हाट इज द स्ट्रक्चर ऑफ जुडिशरी. तो न्यायमंडल की रचना, न्यायमंडल की संरचना जो है कैसे है, हम इसे देख सकते हैं. इंडिया इज द यूनियन ऑफ स्टेट्स. The center and the constituent states have a separate legislature and executive. But there is one judicial system for the whole of India. Now, all of us know that India is a union of states. How many states are there? There are 29 states in our country.
29 राज्य आहे आपल्या देशात. Isn't it? The center and the state have a separate legislature and executive. Isn't it? स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ प्रत्येक राज्यात वेगवेगळं आहे. आपल्या महाराष्ट्रात पण आहे. म्हणून तर प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री वेगवेगळे आहेत. आया समझ में? क्योंकि हमारे 28-29 राज्य है, तो हर 29 अलग 29 राज्य है. 29 राज्य में मुख्यमंत्री अलग है. दे हैव ए चीफ मिनिस्टर, दे हैव ए गवर्नर, and one government is there at the center. We have prime minister, we have president. सेंट्रल गव्हर्नमेंट एक आपल्याकडे आहे, जी पूर्ण देशाची आहे, ती दिल्लीला आहे. तिथे प्रधानमंत्री आहे, राष्ट्रपती आहे, आणि प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री आहे, राज्यपाल आहे. म्हणून ते कायदा मंडळ आणि विधिमंडळ हे दोन्ही वेगळं आहे, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. पण ज्युडिशियल सिस्टम तो पूर्ण देशासाठी एकच आहे. परंतु न्यायमंडल जी आहे ती पूर्ण देशासाठी एक है. यानी न्यायमंडल जो है, न्यायपालिका जिसे हम कहते हैं, वो पूरे देश के लिए एक ही है. देयर इज नो डिविजन ऑफ कोर्ट बिटवीन द सेंटर अँड द स्टेट्स. कोर्टांमध्ये कुठल्याही प्रकारचे डिव्हिजन्स नाहीयेत. न्यायमध्ये केंद्र आणि घटक राज्यांसाठी स्वतंत्र विभागणी नाही. ज्युडिशरी in India is an integrated system. इंटिग्रेटेड म्हणजे एकात्म स्वरूपाची, यानी एक, कोई अलग अलग नहीं है. The Supreme Court is the apex of the court, under which there are high courts. High court control the district court, following which there are lower courts which are at the bottom of the structure. याची apex म्हणजे टॉप मध्ये काय आहे? सुप्रीम कोर्ट दिल्लीला जी आहे. सर्वोच्च न्यायालय हम इसे हिंदी में भी कहते हैं, मराठीमध्ये पण सर्वोच्च पातळीवर आपण न्याय व्यवस्था सर्वोच्च न्यायालय म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहे प्रत्येक राज्यात हायकोर्ट्स. ते सर्वोच्च न्यायालयाच्या खाली उच्च न्यायालय, यानी प्रत्येक राज्य में एक हाईकोर्ट है. अँड देन हायकोर्ट कंट्रोल द डिस्ट्रिक्ट कोर्ट. मग उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कोण आहे? जिल्हा न्यायालय आहेत. आणि त्याच्यानंतर आहे दुय्यम न्यायालय. ते आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, ते दुय्यम न्यायालय. म्हणजे अशा प्रकारची आपली ज्युडिशियल सिस्टम आहे. हा सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय सगळ्यात मोठा. त्याच्यानंतर प्रत्येक राज्यात एक हायकोर्ट आहे किंवा दोन राज्य मिळून हायकोर्ट असतील. आणि मग जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय आहेत आणि तालुक्यामध्ये एखादा लोअर कोर्ट ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारची अशी न्यायपालिकाची जी विभागणी आहे. पण हे पूर्ण देशासाठी एकच आहे, इंटिग्रेटेड आहे, एकात्म ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे आहे. मतलब यानी जो न्यायपालिका है, ये न्यायपालिका 4 हिस्सों में जरूर है, लेकिन पूरे देश के लिए एक ही है. कि सर्वोच्च न्यायालय एक ही, अलग अलग नहीं है. एक ही सर्वोच्च न्यायालय जो कि दिल्ली में स्थित है, सुप्रीम कोर्ट हम उसे कहते हैं. उसके बाद आता है हाई कोर्ट यानी उच्च न्यायालय. उच्च न्यायालय जो हर राज्य में होता है या दो राज्यों को मिला के एक है. जैसे मैं आपको बता सकती हूँ कि नॉर्थ ईस्टर्न स्टेट जिसको 7 सिस्टर्स कहते हैं, आपल्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहे, असम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, अशी जी 7 अरुणाचल प्रदेश आहेत, यांच्यासाठी एकच हायकोर्ट आहे, तो गुवाहाटी हायकोर्ट आसामचा. ओनली वन हायकोर्ट बिकॉज दोज स्टेट्स आर व्हेरी स्मॉल. मग एक पेक्षा जास्त राज्यांसाठी पण एक न्यायालय असू शकतात. आपल्या महाराष्ट्र आणि गोवा खूप छोटं राज्य आहे. मग महाराष्ट्र आणि गोवासाठी एकच हायकोर्ट आहे, ते मुंबई हायकोर्ट. त्यांचे डिव्हिजन बेंचेस वेगळं आहे, पण एकच हायकोर्ट आहे. मग एक पेक्षा दोन राज्यासाठी हाईकोर्ट असू शकतात. यानी एक से अधिक राज्य के लिए हाईकोर्ट हो सकता है, डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द स्टेट. आणि त्याच्यानंतर उसके बाद आता है जिला न्यायालय, हर जिले में होता है. और फिर हर तालुका में, तहसील में होता है, उसे हम लोअर कोर्ट कहते हैं. तो इस तरह से ये जो है हमारे न्यायपालिका की संरचना, हे आपले न्यायमंडळची संरचना ज्याला म्हणतो आपण किंवा रचना जे म्हणतो ती आहे. आता आपण बघूया सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, महत्वाची. आई थिंक आई एम क्लियर अप टू हियर एवरीवन. एनीवन हैज अ डाउट? किसी को कुछ पूछना है?
तो आप चैट बॉक्स में डाल सकते हैं. नो डाउट. एवरीवन अंडरस्टूड. सबके समझ में आ गया. ओके. वेरी गुड, वेरी गुड. प्रश्न पूछूंगी अगर आन्सर आपको देना है. इजंट इट? हा, तर मी प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं मग. चला, आपण आता घेऊया सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय. द चीफ जस्टिस ऑफ इंडिया हेड्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, CJI. फुल फॉर्म इज चीफ जस्टिस. सरन्यायाधीश याला म्हणतो. ते जे आहेत सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख मानले जातात. The President appoints the Chief Justice of India and other judges of Supreme Court. By convention, the senior most judge of the Supreme Court is appointed as the Chief Justice. आता जे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात त्यांची नेमणूक कोण करते? तर त्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जातात. यानी उनका जो चुनते हैं उनका चुनाव राष्ट्रपति द्वारा किए जाते हैं. सिर्फ प्रमुख का ही नहीं बल्कि सर्वोच्च न्यायालय के और भी जो जजेस होते हैं और भी जो न्यायाधीश होते हैं अजून जे असतात न्यायाधीश त्यांची नेमणूक पण राष्ट्रपतीकडून केली जातात. आणि बाय कन्व्हेन्शन म्हणजे सर्वात ज्येष्ठ जे एखादा जज असतील, सबसे सीनियर मोस्ट जो जज होते सुप्रीम कोर्ट का, उसे चीफ जस्टिस नियुक्त किया जाता है. म्हणजे जे सगळ्यात सर्व ज्येष्ठ असतील, सेवा ज्येष्ठ असतील, त्यांना त्यांचीच नेमणूक सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस म्हणून केली जातात. The judiciary should not work under any kind of pressure. The independence of judiciary is maintained so as to enable the judge to fearlessly carry out the function of giving justice. For this purpose, Constitution has made following provisions. आता न्यायदानाचा काम कुठल्याही प्रकारचा दबावाखाली आपण करू शकत नाही. दबाव नसायला पाहिजे. नो प्रेशर शुड बी देअर. कारण एखाद्या वेळेस प्रेशर जेव्हा असेल ना तेव्हा आपल्याला काम करता येत नाहीये. आपण घरी पण बघतो. एखाद्या वेळेस खूप जर मम्मी म्हणत असेल की अरे तू अभ्यासच करत नाही, तर अभ्यास करायची इच्छाच होत नाही आपल्याला. प्रेशर असते मम्मी पप्पांची. इजंट इट? पण हे तर आपले आता छोटेपणाची गोष्टी आहे की आपण आपल्याला आई वडील म्हणतात की अभ्यास करा, मम्मी पापा कहते पढ़ो, क्योंकि उनको पता है कि हम नहीं पढ़ाई करेंगे तो हम पास नहीं होंगे. दिस प्रेशर इज समथिंग डिफरेंट. ये प्रेशर अलग है. लेकिन हम जब न्यायदान की बात करते हैं, न्यायालय की बात करते हैं, वहां पर किसी प्रकार का अगर दबाव होगा तो वो आदमी काम नहीं कर पाएगा. isn't it? So judiciary should not work under any kind of pressure. कुठल्याही दबावाखाली कोणी काम करू शकत नाही. Therefore, the independence of judiciary is maintained to enable the judge to fearlessly carry out the function. म्हणून त्यांना ही निर्भयपणे न्यायदान करता यावे त्यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ताकि वो न्यायदान कर सके, न्याय कर सके लोगों के साथ बिना किसी रोक टोक के, बिना किसी डर के. और इसलिए उनकी जो है स्वतंत्रता उसे बरकरार रखी गई है कि उन्हें स्वतंत्रता दी गई है कि आप न्याय करो और ऐसा न्याय करो कि लोगों को लगे कि हाँ हमारे साथ न्याय हुआ है, क्योंकि वो जिस कुर्सी पे बैठे हैं वहां पर आपको न्याय करना है. तो पीपल शुड हैव दैट फेथ इन द कोर्ट. लोगों को एक भरोसा होना चाहिए की हम अगर न्यायालय पहुंचते तो वहां पर हमारी सुनवाई होगी. मग लोकांमध्ये ती जी एक हे असते ना ते ठेवण्यासाठी त्यांना स्वतंत्रता दिलेली आहे. For this purpose, Constitution is made following provision. त्याच्यासाठी संविधानमध्ये काहीतरी आपल्याला हे दिलेले आहे. आपण बघूया काय काय दिलेले आहे. संविधान आपल्याला काय म्हणतात ते तरतुदी केलेली आहेत. कोणकोणती तरतुदी आहे संविधान में क्या क्या दिया है देखते हैं. हे बघा सुप्रीम कोर्ट आपली देशाची ते छान चित्र दिलेली आहे. The Constitution lays down the eligibility criteria for the judges. A legal expert or one having served as High Court judge or an experienced advocate is considered eligible. आता पात्रता अटी जी संविधान दिलेली आहे काहीतरी अटी दिलेली असतील. यानी की
जो उस कुर्सी पर बैठेगा, न्यायदान की कुर्सी पर बैठेगा, उसके लिए कोई एक पात्रता होनी चाहिए. ही शुड बी एन लीगल एक्सपर्ट. कायदा तज्ञ ज्याला आपण म्हणतो, मतलब जिसे कानून की जानकारी है, कानून का जानकार, या वो उसमें अनुभव हो, या वो हाईकोर्ट का जज रहा हो, यानी उच्च न्यायालय का जज रहा हो, न्यायाधीश रहा हो, ऐसा व्यक्ति सर्वोच्च न्यायालय का जज या सीजेआई यानी चीफ जस्टिस हो सकता है. यानी जिसके पास कानून की अच्छी जानकारी हो, जिसके पास काफी अनुभव हो, जिसने उच्च न्यायालय में न्यायदान किया हो, ऐसा कोई व्यक्ती, असा कुठला तरी व्यक्ती जो असेल, त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाते. जजेस आर अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. दिस हेल्प्स टू अवॉइड एनी पॉलिटिकल प्रेशर. आता ही जी न्यायाधीशांची नेमणूक असते ती राष्ट्रपती करतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची राजकीय पक्षांचे दबाव नसते. यानी पॉलिटिकल लीडर्स जो होते हैं, पार्टीज जो होते हैं, उनकी तरफ से कोई भी प्रेशर ना हो कि आपने इसको ही क्यों चुना, आप इसको क्यों नहीं चुने, तुम्ही यांची नेमणूक का नाही केली, त्यांना का केलं, म्हणजे असे दबाव राजकीय पक्षांकडून असतात, पॉलिटिकल पार्टीज कडून असतात. मग ते पॉलिटिकल प्रेशर अवॉइड करण्यासाठी, यानी जो राजकीय दबाव होता है उसे अवॉइड करने के लिए जजेस जो है प्रेसिडेंट द्वारा अपॉइंट किए जाते हैं, यानी राष्ट्रपति द्वारा अपॉइंट किए जाते हैं. जजेस एंजॉय सिक्योरिटी ऑफ टेन्योर. They cannot be removed from the post or tribal reasons or for political motive. Retirement ages of the judge of Supreme Court is 65 years, while for the High Court is 62 years. Now, त्यांच्या सेवेमध्ये शाश्वती असते, सिक्युरिटी असतात. दे कॅनॉट बी रिमूव्ह फ्रॉम द पोस्ट. त्यांना कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी किंवा राजकीय हेतूनी त्यांना त्यांच्या पदावरून काढता येत नाही. यानी किसी भी राजकीय दबाव से या कोई छोटे मोटे कारण से उनको जो है उस पद से हटाया नहीं जा सकता है. उनकी जो 65 साल की आयु अगर हो जाए सुप्रीम कोर्ट, तो उन्हें रिटायर कर, सेवानिवृत्त कर दिया जाता है. रिटायरमेंट है सेवानिवृत्त. जबकि हाई कोर्ट के 62 वर्ष, यानी इंसान जब तक 65 साल का ना हो जाए तब तक वो सुप्रीम कोर्ट का जज बना रहता है. 65 साल होने पर उन्हें सेवानिवृत्त की जाती है. लेकिन हाई कोर्ट के लिए वही आयु जो है 62 साल की है. यानी की एखादा जज जो जर सुप्रीम कोर्टचा असेल तर 65 वर्ष वयापर्यंत तिथे जज म्हणून काम करू शकतो. आणि उच्च न्यायालयामध्ये तो 62 वर्ष, म्हणजे त्याच्यानंतर त्यांना सेवानिवृत्त केली जातात, त्याने रिटायरमेंट केली जाते. The salaries of judges are drawn from consolidated fund of India. No discussion takes place in the parliament. त्यांचं जे वेतन आहे, सॅलरी जी आहे, ते संचित निधीतून दिली जाते आणि त्यावर संसदेत चर्चा केली जात नाही. उनकी जो सैलरीज होते हैं या उनका जो भी कुछ उन्हें मिलता है पैसा, पगार जिसे हम कहते हैं, वो जो है भारत के पास जो निधि है वहां से उन्हें दी जाती है. उसके बारे में किसी भी पार्लियामेंट, किसी भी संसद में कोई चर्चा नहीं होती कि उन्हें कितनी सैलरी देनी चाहिए. जो हमारे संविधान में दिया गया है उसके अनुसार उन्हें दिया जाता है. तर त्यांना आपल्या संविधानमध्ये जे दिलेले आहे त्याच्यानुसार त्यांची सॅलरी, वेतन जे काय असेल ते दिली जातात. Personal criticisms cannot be made on judge for their act and decisions. Contempt of court is considered is a punishable offense. This not only protect the judge from misguided, wrongful criticism, but also preserve the independence of the judiciary. कृती व त्यांच्या निर्णयावर कुठल्याही प्रकारची टीका आपण करू शकत नाही. यानी कि एखादा न्यायाधीश ने किसी प्रकार का न्याय कर दिया या उन्होंने दे दिया, तो उस पर हम किसी भी प्रकार के टीका नहीं कर सकते. हम किसी प्रकार की उन पे क्रिटिसाइज नहीं कर सकते कि आपने ऐसा क्यों किया. ऐसा अगर करते हैं
दुसरे न्यायालय की अवमानना मानली जाते, त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असे मानले जातात. न्यायालयाचा अवमान करणे हा एक गुन्हा असतो आणि ते गुन्हा नोंदवले जातात. यानी कि अगर किसी न्यायाधीश ने न्याय दे दिया, कुछ कह दिया और अगर हमने उस पर कुछ और कह दिए, कोई आम जनता या कोई भी, तो कंटेम्प्ट कोर्ट माना जाता है, यानी उस पर, उस व्यक्ति पर कार्रवाई की जा सकती है. This not only protect the judge from misguided wrongful criticism, but also preserve the independence of judiciary. ये हमारे कानून बनाई गई है, ये हमारे संविधान में दिया है, ताकि इससे जो है हर जज का, हर न्यायाधीश का जो है संरक्षण होता है. म्हणजे त्यांची ती संरक्षण होते की त्यांना आपण कुठल्याही प्रकारचा हे करू शकत नाही, त्यांच्यावर टीका आपण करू शकत नाही. हम उनसे कुछ नहीं कह सकते, उन्होंने न्याय दे दिया, वो सही है. And therefore that also prevents the independence of judiciary. तो जो न्याय प्रणाली का जो एक स्वतंत्र है, स्वतंत्रता वो रह जाती है. म्हणजे न्यायदानाचं जे स्वतंत्र आहे तेही त्याच्यामध्ये राहून जातात. Parliament cannot discuss the decision of judges. However, it has the right to remove the judge from their position through the impeachment procedure. इथे महत्वाची एक दिलेली आहे. आपल्या संसदेत त्यांना दिलेल्या न्यायावर आपण कुठल्याही प्रकारची चर्चा करू शकत नाही. संसद में हम किसी प्रकार की चर्चा नहीं कर सकते कि जज ने ऐसा क्यों डिसीजन दे दिया, ऐसा क्यों न्याय कर दिया. लेकिन संसद को ये अधिकार है कि अगर ऐसा कुछ होता है तो उन न्यायाधीशों को उनकी पोजीशन से हटाया जा सकता है. उसे इम्पीचमेंट कहते हैं. हिंदी में महाभियोग कहते हैं, मराठीमध्ये पण महाभियोग म्हणतात. महाभियोग म्हणजे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्या पदावरून आपण खाली पाडू शकतो. ते संसदेचे जे सांसद आहे त्यांना ती अधिकार आहे. यानी कि संसद में हम उसके डिसीजन पे ये नहीं कर सकते, चर्चा नहीं कर सकते कि उन्होंने ऐसे क्यों किया. लेकिन अगर ऐसा कुछ होता है तो महाभियोग के जरिए, इम्पीचमेंट इंग्लिश में कहते हैं, महाभियोग के जरिए उनको उनके पद से हटाया जा सकता है. ऐसा हम कर सकते हैं, ऐसा भारत के नागरिक कर सकते हैं. सबको समझ में आया प्रोविजंस ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ? एनीवन हैज द डाउट? किसी को कुछ पूछना है? नोबडी. समझ में आ रहा है ना? सगळ्यांना समजायला होते ना? नाहीतर कारण काही काही शब्द खूप कठीण आहेत. मग समजलं नसेल तर विचारायचं. कुछ कुछ शब्द बहुत कठिन है जो कि समझ के बाहर होती है, पर्टिकुलर शब्द नहीं मिलते हैं. तो अगर नहीं आपको समझ में आती है तो यू कैन आस्क फ्रैंकली, आई एम देयर टू आंसर यू. नाउ कमिंग टू द ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे आपल्या न्यायपालिकेची सक्रियता. न्यायालय की सक्रियता, न्यायालय कैसे कैसे काम करती है, क्या क्या काम करती है, वो कैसे सक्रिय रहती है, ते आपण याच्यामध्ये बघू. Traditionally, the courts settle the dispute whenever they are approached for that purpose. In the last few decades, this image of court has undergone a change and they have become increasingly active. आता न्यायालयाकडे जे तंटे येतात ते त्यांची पारंपरिक कामच आहे की एखाद्या वेळेस कुठला तरी वाद आला, तंटा आला तर ते त्यांना सोडवण्याचा काम ते करतात. पण काय गेल्या दशकामध्ये हे अजून सक्रिय झाले, इंक्रीजिंगली एक्टिव. यानी कोई भी विवाद अगर न्यायालय के सामने आ जाती है तो उनका काम है उस पर न्याय करना, कि चाहे किसी दो राज्य के बीच में हो, दो व्यक्ति के बीच में हो, कुछ भी हो. एक पिक्चर याद अगर आपको आता होगा तो जॉली LLB 2 करके एक पिक्चर है. तो उसमें लास्ट में जज एक कहता है कि इस कुर्सी पे बैठा हर उस जज का ये काम होता है कि वो सही न्याय दे और बिल्कुल न्याय करे. तो एक ऐसा डायलॉग उसमें है. सो दिस शोज दैट द कोर्ट has to be active
टू प्रोवाइड जस्टिस टू द पीपल। तो कोर्ट का ये काम है, न्यायालय का काम है, न्यायाधीश का काम है कि अगर व्यक्ति पहुंचा है कोर्ट में तो उसे सही ढंग से न्याय मिलना चाहिए। तो ये कई दशक से, जो लास्ट फ्यू डिकेड्स कह रहे, काही दशकांमध्ये आता आपला हे भारताची जी न्याय व्यवस्था आहे खूप सक्रिय झाली आहे, खूप ऍक्टिव्ह झाली. This means that the court now seeks to fulfill the constitutional goals of justice and equality. तो उस अभी इसका मतलब ये हुआ कि जो भी न्याय है या इक्वालिटी है, समानता है, उसका जो एक पर्टिकुलर गोल था, उसका जो एक पर्टिकुलर उद्देश्य था, उसे पूरा करने में कोर्ट जो बिल्कुल सक्षम हो गई. पहले भी थी लेकिन अब और चल के और अधिक सक्षम हो गई. यानी जी त्यांची उद्दिष्ट होती, न्यायालयाची जी उद्दिष्ट होती ती काय गेल्या काही दशकात जे सक्रिय झाले, ऍक्टिव्ह झाले, मग लोकांना न्याय देणे, लोकांना समता हे प्रदान करणे, समानता प्रदान करणे, हे सगळं त्यांच्यामध्ये खूप सक्रिय झाले. आता त्यांना असं वाटते की आता आपण व्यवस्थित कामं करावं, नाहीतरी आधी करायचं, पण आता जास्त व्यवस्थित झालं. The court has tried to provide legal protection to marginalized sections in the society, women, tribal workers, farmers and children. So now the court has become more active in providing legal protection. महिला असेल, समाजातील दुर्बल घटक असतील, किंवा एखादा वर्कर्स असेल, कारीगर असेल, बालक असेल, शेतकरी असेल, त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न आता न्यायालय करते. तो ये जो दुर्बल घटक है, महिला है, बच्चे हैं, आदिवासी है, खेती करने वाले किसान हैं, इनको जो न्याय देना है, इस न्याय देने का काम जो है न्यायालय कर रही है. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स हॅव प्लेड अ इम्पॉर्टंट रोल इन दिस रिगार्ड. याला PIL म्हणतो, जनहितार्थ याचिका. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन यानी जनहितार्थ याचिका, हिंदी में भी जनहितार्थ ही कहते हैं. पब्लिक इंटरेस्ट, जनहितार्थ यानी लोगों के हित के लिए की गई याचिका. लिटिगेशन म्हणजे याचिका. लिहून घ्या, तुम्हाला पाहिजे. हिंदी में भी आप चाहें तो लिख सकते हो. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन यानी जनहितार्थ याचिका. लिटिगेशन का मतलब होती याचिका, पब्लिक यानी जन, इंटरेस्ट यानी हित. मग लोकांच्या हितासाठी केली गेलेली याचिकाला PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असे म्हणतात. मग काही दशकात आता PIL ची महत्व खूप वाढली आहे. कुठल्याही गोष्टीचा ना PIL आता दाखल केला जातो कोर्टामध्ये आणि जे काय असेल त्यांच्याकडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो आपण. तो अभी कई दशक में ये जो शुरू हुआ है PIL यानी जनहित, लोगों के हितों के लिए जो याचिका दायर की जाती है कोर्ट में, और इससे बहुत बड़ा मतलब ये जो है बहुत बड़ा एक क्या है लोगों के लिए कि लोगों को उनके न्यायालय में उनकी सुरक्षा दी जाती है, उनके हितों की रक्षा की जाती है. अब हम देखेंगे फंक्शंस ऑफ सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाची कार्य, काय काय काम सर्वोच्च न्यायालय करतात. As a federal court, it has the responsibility to settle dispute between the center and states on one side and states on the other side. Now very important. As a federal court, federal म्हणजे संघराज्याची न्यायालय, संघराज्य की न्यायालय है ये. भारत एक संघराज्य है, 29 राज्य है अपने देश में, पूरे राज्यों का संघ है ये, तो त्याला फेडरल म्हणतो आपण. फेडरल म्हणजे संघराज्य. तो ऍज ए फेडरल कोर्ट, संघराज्याची जी न्यायालय आहे, तो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांचा तो काम आहे की केंद्र शासन व घटक राज्य एका बाजूला किंवा एक राज्य एका बाजूला आणि दुसरी राज्य दुसऱ्या बाजूला, त्यांची जर एखादा खटला असेल, त्यांची जर एखादा काहीतरी वाद असेल, ते सोडवण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करतात. यानी कि एक तरफ संघ शासन और दूसरी तरफ राज्य, या एक तरफ एक राज्य, दूसरी तरफ दो राज्य, दूसरे राज्य, ऐसे उनके बीच में अगर कोई विवाद हो. बहुत साल पहले तमिलनाडु और इसके बीच में था
गोदावरी नदी के पानी, कृष्णा नदी के पानी को लेकर। तो दो राज्यों के बीच में इस तरह का विवाद था, तो ये पहुंच गए सीधे सुप्रीम कोर्ट में। तो अगर एक एक राज्य दूसरे के सामने आमने सामने हो जाए, ऐसे समय पर अगर कोई वाद विवाद होता है, तो सुप्रीम कोर्ट का ये काम होता है कि उनको न्यायदान करे। It may also give orders to relevant authorities for protection of fundamental rights of the citizen. दूसरा महत्वपूर्ण काम, लोगों का जो मूलभूत हक है, फंडामेंटल राइट्स, मूलभूत अधिकार, लिहून घ्या. मराठीमध्ये फंडामेंटल राइट्स म्हणजे मूलभूत हक्क म्हणतात आणि हिंदी में कहते हैं मूलभूत अधिकार. तो लोगों की जो मूलभूत अधिकार आहे, लोकांचे जे मूलभूत हक्क आहे, त्याची संरक्षण करणं पण सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे. यानी कि सर्वोच्च न्यायालय का ये कार्य है कि वो लोगों की मूलभूत अधिकार की रक्षा करे. तीसरा, थर्ड, to review decrees and orders of lower courts and also review its own decision. Now this third point is very, very important. To review decrees and orders of lower court. एखादा कनिष्ठ न्यायालयाने दिलेले निर्णय त्याचा पुनर्विचार करणे. रिव्ह्यू म्हणजे पुनर्विचार. हिंदी में भी पुनर्विचार ही कहते हैं, मराठीमध्ये पण पुनर्विचार असे म्हणले जातात. रिव्ह्यू द डिक्रीज, डिक्रीज म्हणजे न्यायदान, निर्णय. डिक्री म्हणजे निर्णय किंवा न्यायदान. हिंदी में भी न्यायदान कहते हैं, मराठीमध्ये न्यायदान कहते हैं, निर्णय पण करू शकतात. मग एखादा कनिष्ठ न्यायालयाने दिलेली निर्णय त्याची पुनर्विचार करणे, ते पण काम सर्वोच्च न्यायालयाचं आहे. किंवा त्यांचा कोर्टाने दिलेलं पण न्यायदान किंवा डिसिशन, त्याचा पण पुनर्विचार ते करू शकतात. कभी कभी क्या होता है, सुप्रीम कोर्ट में भी एखादा न्याय दिया जाता है, लेकिन फिर उस पे ये होता है कि अरे इसको दिया गया न्याय शायद गलत है, हमने जो डिसाइड किया उस पर अपने विचार का भी पुनर्विचार करना. स्वतः दिलेला एखादा निर्णयाचा पण पुनर्विचार करणे पण त्यांचंच काम आहे. And fourth, in case of precedent, ask for the advice of the court to understand the legal aspects in matter of public importance and provide the necessary advice. Again, this is important. एखाद्या वेळेस काय असते, सामाजिक दृष्ट्या एखादा महत्वाची प्रश्न जर असेल, त्याच्यावर कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी जर राष्ट्रपतीने सल्ला विचारलं, तर ते सल्ला देण्याचं काम पण सुप्रीम कोर्ट करतात. म्हणजे राष्ट्रपति ने एखादा किसी भी महत्वपूर्ण घटना यानी लोगों से संबंधित कुछ अगर पूछा, सामाजिक दृष्टि से अगर वो है, तो उसे समझने के लिए अगर राष्ट्रपति सुप्रीम कोर्ट से सलाह मांगते हैं, तो सलाह देना काम भी सुप्रीम कोर्ट का होता है. यानी कि they have so many important work to do. They can solve the dispute between the center and states. They provide the protection of fundamental rights. लोकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण पण करतात. स्वतःचा निर्णय किंवा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय जे असतात त्याच्यावर पुनर्विचार पण करतात, यानुसार पुनर्विचार भी करते हैं. और कभी कभी राष्ट्रपति को सलाह देने का काम भी सुप्रीम कोर्ट करता है. तो ये बहुत इंपॉर्टेंट जो है उनका कार्य यहाँ पर हमें दिखाई दे रहा है. आपको किसी को कुछ पूछना है इसमें से? Put in the chat box. एलिजिबल पूछा आपने. एलिजिबल यानी पात्रता. एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता. यू कॅन राईट डाऊन. ओके. एस्पेक्ट म्हणजे प्रत्येक घटक समजून घेणे, प्रत्येक घटक को समझ लेना, दैट इज एस्पेक्ट. वेदांत, आई थिंक आई एम क्लियर. एस्पेक्ट, आर यू देयर वेदांत? हाँ. एलिजिबल, एलिजिबिलिटी, विशाल. एलिजिबल यानी पात्रता. समझ में आया आपको? बॉक्स में डालिए. विशाल, ओके, वेरी गुड.
यहाँ तक आपके सबके समझ में आ गया, तुम्हाला समजलं असेल इथपर्यंत. आपण पुढे घेऊ शकतो. ओके. ना ज्युडिशियल रिव्ह्यू कशाला म्हणतात ते आपण बघूया. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे एखादा न्यायालयावर दिलेलं पूर्वालोकन किंवा पुनर्विचार. मैंने अभी आपसे कहा था पुनर्विचार, इसको जुडिशियल रिव्यू कहते हैं. Now what is judicial review? One of the most important responsibility entrusted to Supreme Court is the protection of Constitution. You are aware that the Constitution is the fundamental law of the nation. मग आपल्याला हे माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे संरक्षण. संविधान के संरक्षण करना यानी रक्षा करना, ये भी सर्वोच्च न्यायालय का कार्य है. यानी जो हमारे संविधान है, हमारी भारत की बड़ी संविधान है, बहुत लंबी चौड़ी संविधान हम जानते हैं. इंडिया इज द लॉन्गेस्ट कॉन्स्टिट्यूशन वी कैन कॉल विथ 395 आर्टिकल अँड 7 शेड्यूल. वन ऑफ द लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणू शकतो याला. एवढा मोठा कॉन्स्टिट्यूशन कुठल्याही देशाचा नाहीये. सर्वात मोठा कॉन्स्टिट्यूशन भारताचा आहे. मग एवढ्या मोठ्या कॉन्स्टिट्यूशनची जे संरक्षण आहे, प्रोटेक्शन करणं, ते काम सर्वोच्च न्यायालयाचं आहे. यू आर अवेअर दॅट कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल लॉ ऑफ द नेशन. संविधान हा काय आहे? देशाचा मूलभूत कायदा असतो. संविधानमध्ये आपल्या देशाची जी कायदा आहे ती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. आपला देश त्या कायद्यानुसारच चालतो. हमारा देश जो है, जो संविधान में लिखा गया था, आपने कहीं 7वीं में पढ़ा होगा, 7th मध्ये तुम्ही वाचलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही वॉज द आर्किटेक्ट ऑफ इन कॉन्स्टिट्यूशन. आपण 7वीच्या इतिहासामध्ये नागरिक शास्त्रामध्ये पाहिले. ही इज कॉल्ड आर्किटेक्ट ऑफ. भारतीय संविधान के शिल्पकार उन्हें कहा जाता है. सो ही वॉज द मॅन बिहाइंड द रायटिंग ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. मग एवढा मोठा जो कॉन्स्टिट्यूशन लिहिलेला आहे, ते कायदा जी आहे ते आपल्या देशासाठी, आपला देश कसे चालणार, देशाचं काम कसं होणार आहे त्याच्यासाठी. द पार्लिमेंट कॅनॉट पास एनी लॉ दॅट व्हायोलेट्स द कॉन्स्टिट्यूशन. मग त्याच्यामुळे कार्यकारी मंडळ जी असतात ते प्रत्येक त्याच्या विरोध दिलेला कायद्याचा विरोध करू शकत नाही. आपली संसद कुठल्याही कायद्याचा विरोध करू शकत नाही. एव्हरी ऍक्ट और पॉलिसी मेड बाय द एक्झिक्युटिव्ह शुड ऑल्सो बी कन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन. एखादा जेव्हा कायदा तयार होतो, नवीन नवीन जर कायदा येतात, पॉलिसी येतात, ती जी पॉलिसी आहे ती सगळी पॉलिसी कॉन्स्टिट्यूशनच्या प्रमाणेच केली जातो. म्हणजे आपले संविधानचे धोरण जे असतात त्या सुसंगत असावीच लागते. यानी जो भी कायदा हम नया बनाते हैं, हर कायदा अपने संविधान के अनुसार बनाया जाता है. कोई भी संविधान के बाहर जा नहीं सकता है. इफ एनी लॉ पास्ड बाय द लेजिस्लेचर or any act of the executive violates any provision of constitution, the said law or act is declared illegal and struck down by the court. Now very important. If any law is passed by the legislature, एखादा कायदा जर संसदेने किंवा कार्यकारी मंडळाने केला असेल, and the executive violate any provision of the constitution, पण जे कार्यकारी मंडळ त्या कृती संविधानातील तरतुदीचा भंग करत असेल, then that law or act is declared illegal. मग ती कृती जी आहे ते बेकायदेशीर ठरवते आणि त्याला रद्द पण केली जाते. यानी कि कोई भी कानून अगर बनता है हमारे विधिमंडल में या कार्यकारी मंडल उसको पास करने में किसी तरह का गलत ये कर देता है, तो ये जो है सर्वोच्च न्यायालय का काम है कि उस कायदा को, उस कानून को ये कर सके, इलीगल बता सके और उसको रद्द भी की जा सकती है. मतलब ये कायदा लोगों के लिए अच्छी नहीं है, उन्हें लगता है कि देश के हित में नहीं है कायदा बनाया हुआ, कानून बनाया हुआ, तो उसे बेकायदेशीर त्याला ठरवले जातात.
This power of the court is known as judicial review. मग हा जो पॉवर त्यांना दिलेला आहे, हा जो अधिकार दिलेला आहे, त्याला पुनर्विलोकन असे म्हणतात. यानी पुनर्विचार ज्याला म्हणतो त्याला आपण जुडिशियल रिव्यू असे म्हणतात. यानी ये जो अधिकार सर्वोच्च न्यायालय को दी गई है, इसे पुनर्विचार का अधिकार कहते हैं, जुडिशियल रिव्यू कहा जाता है. आई थिंक आई एम क्लियर अप टू हियर. जुडिशियल रिव्यू, ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके. Now I will stop here, but I will ask you some question. मैं आपसे कुछ प्रश्न पूछूंगी और हाई कोर्ट सब नेक्स्ट लेक्चर में पूरा करेंगे क्योंकि है बड़ा, टाइम अपने पास बहुत कम है. तो मैं आपसे प्रश्न पूछूंगी और आप उस प्रश्नों का मुझे उत्तर देंगे माइक ऑन करके. मी तुम्हाला प्रश्न विचारेल, एक दोन छोटे प्रश्न विचारेल, तुम्ही माइक ऑन करून उत्तर देऊ शकता. ठीक आहे? The question is whether law is protected by judiciary or yes or no. Rule of law is protected by judiciary, yes or no? Yes. Yes. Anyone else? Yes. Yes, very good. Okay. Why we have judicial system in our country? आपल्या देशामध्ये न्यायालय प्रक्रिया का आहे? I want the answer in short. तुम्ही शॉर्ट मध्ये आन्सर द्यायचं. प्रत्येक फक्त शब्दात दिले तरी चालेल. आपल्या देशात न्यायालय व्यवस्था का आहे? न्याय व्यवस्था का आहे? क्यों है हमारे देश में? To solve the disputes between the society. Okay, to solve the dispute between the society. Okay. Anybody else? Any other answer? अजून दुसरं कुठलं उत्तर आहे कोणाकडे? आहे आपल्या पॅराग्राफ मध्ये उत्तर आहेत. Judiciary helps to protect the rights of people. Helps to protect the right of people. Any other answer? अजून कोणाकडे उत्तर आहे का? आपल्याकडे आहे न्यायालय व्यवस्था. ओके. How does the court help people? What type of people are helped by the court? कोणकोणत्या प्रकारची लोकांची जी आहे संरक्षण आपल्या कोर्टाद्वारे केली जाते? What type of people? पेज नंबर 79 मध्ये आहे तो उत्तर. पॅरेग्राफ नंबर 1 2. सेकंड पॅराग्राफच्या खाली सेकंड पॉइंट मध्ये तो उत्तर आहे. कोर्ट हेल्प डिफरेंट काइंड्स ऑफ पीपल. विच काइंड ऑफ पीपल? कोणाकोणाची मदत करते? किस किस की मदत करती है कोर्ट? गिव द आंसर. I am putting my arrow. You can see in the screen. I am putting my arrow. Give the answer. On the screen it is shown. Help to bring the weaker sections of society, women, children, differently abled and transgender into a mainstream of society. Yes. So court can help these kind of people. म्हणजे अशा लोकांची आपल्या सर्वोच्च न्यायालय किंवा जे न्यायालय असतात ते आपली मदत करतात. द्या अजून उत्तर द्या. कोण द्यायची आहे? एनीवन इन मराठी कॅन गिव्ह द आन्सर. मराठीमध्ये द्या उत्तर. कोणाकोणाची मदत करते न्यायालय समाजातील? एनीबडी फ्रॉम मराठी मीडियम? इथे एरो दिसतायत. पेज नंबर 79 मध्ये उत्तर आहे.
Semi-English. Anybody else? Vishal, give the answer. Read the answer, Vishal, if you are there. Yes. Read. The Court court can can help. help to bring the weaker sections of society, women, children, differently abled and transgender into the mainstream of the society. Okay. Vaishnavi, are you there? Vaishnavi. Vedant. Nobody else want to give the answer? वाचून तर उत्तर द्यायची आहेत. वाचून द्या उत्तर. ओके. We will stop here today. आपण इथे थांबणार आहोत आता. कादंबरी, what you wanted in Marathi? मराठीमध्ये काय विचारायचं होतं? कुठे मॅम, weaker sections of society, women, children, and differently abled and transgender. Okay, very good, very good. Okay, now I will stop the class here. And you can leave the meeting. You can leave the class. Okay. Thank you, everyone.